लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यासाठी उद्या मतदान होणार आहे। महाराष्ट्रातील 13 तर देशातील एकूण 49 जागांवरती उद्या मतदान पार पडते। राज्यातील ज्या मतदारसंघात उद्या निवडणूक होणार आहे त्यात मुंबईतील 6 तसंच ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी, नाशिक, धुळे, दिंडोरी या मतदारसंघांचा समावेश आहे। पीयूष गोयल, भारती पवार, अरविंद सावंत, राहुल शेवाळे, वर्षा गायकवाड, उज्ज्वल निकम, राजन विचारे, श्रीकांत शिंदे, हेमंत गोडसे अशा दिग्गजांचं भविष्य उद्या मतपेटीत बंद होणार आहे। महाराष्ट्रातील निवडणुकीचा हा शेवटचा टप्पा आहे। या टप्प्यानंतर सर्वांनाच उत्सुकता असेल ती 4 जूनच्या निकालाची। महाराष्ट्रात 5व्या आणि शेवटच्या टप्प्याचं लोकसभा निवडणुकीचं मतदान पार पडणार आहे आणि अनेक दिग्गज निवडणुकीच्या रिंगणात आहेत। कोणकोणत्या बिग फाईट्स या 5व्या टप्प्यात बघायला मिळणार आहेत त्यावरती एक नजर टाकूयात। दक्षिण मुंबईमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून यामिनी जाधव विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अरविंद सावंत असा तगडा सामना बघायला मिळेल। तर दक्षिण मध्य मुंबई देखील शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना असेल। राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई असा। उत्तर मध्य मुंबईमध्ये भाजपकडून वकील उज्ज्वल निकम यांना मैदानात उतरवण्यात आलंय, तर काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे। दोन्हीही पक्षांनी आधीचे उमेदवार बदललेत, म्हणजे प्रिया दत्त यांच्या जागी वर्षा गायकवाड तर भाजपने पूनम महाजन यांच्या जागी उज्ज्वल निकम यांना मैदानात उतरवलंय। उत्तर पश्चिम मुंबईचं चित्र बघायला गेलं तर इथे देखील शिवसेना विरुद्ध शिवसेना असं चित्र बघायला मिळतंय। ठाकरे गटानं विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर यांच्या मुलाला म्हणजे अमोल कीर्तीकरांना तिकीट दिले, जे सध्या शिंदे गटात आहेत। गजानन कीर्तीकर मात्र त्यांना तिकीट दिलेलं नाहीये शिंदे गटानं। त्यांनी रवींद्र वायकरांना आपल्या गटात घेतलं काही दिवसांपूर्वी आणि त्यांना तिकीट दिलंय। उत्तर पूर्व मुंबईमध्ये भाजपचे मिहिर कोटेचा आणि शिवसेना ठाकरे गटाचे संजय दीना पाटील असा सामना रंगतोय। हा मतदार देखील हाय व्होल्टेज ड्रामामुळे मागचे काही दिवस चर्चेत होता। उत्तर मुंबईमध्ये भाजपकडून पीयूष गोयल विरुद्ध काँग्रेसकडून नवखे उमेदवार भूषण पाटील देण्यात आली आहे। उत्तर मुंबई हा भाजपचा गड मानला जातो। गोपाळ शेट्टींऐवजी पीयूष गोयल यांना तिकीट देण्यात आलं। ठाण्यातल्या लढती काय आहेत तर शिवसेना शिंदे गटाकडून नरेश म्हस्केंना उमेदवारी देण्यात आली आहे, तर शिवसेना ठाकरे गटानं राजन विचारेंना मैदानात उतरवलंय। कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटानं म्हणजे शिवसेनेकडून तिसऱ्यांदा श्रीकांत शिंदे यांना खासदारकीसाठी मैदानात उतरवण्यात आलंय, तर शिवसेना ठाकरे गटानं माजी नगरसेविका असलेल्या वैशाली दरेकर यांना श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात मैदानात उतरवलंय। भिवंडीत तिरंगी लढत बघायला मिळते, ती भाजप कपिल पाटील विरुद्ध सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे जे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मैदानात उभे आहेत, तर अपक्ष म्हणून निलेश सांबरे मैदानात उभे आहेत।